नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आज महात्मा फुले भाग 2 ठीक आहे बघणार आहोत। महात्मा फुलेंविषयी आपलं ऑलरेडी एक लेक्चर येऊन गेलेलं आहे आणि आज आपण दुसरा लेक्चर बघणार आहोत। मी आधीच्याच लेक्चर मध्ये सांगितलं असे किती पार्ट्स येतील, 4 पार्ट्स येतील। आधीच्याच व्हिडिओ मध्ये मी एक 5-7 मिनिट 9 मिनिट आय थिंक मी काय चालू आहे तेच सांगितलं, एक्सप्लेन केलेलं, त्याचाच हा पार्ट आहे। तरी एक थोडक्यात बघा, नेमकं मी खूप नाही सांगणार, 1 मिनिटात फक्त सांगते। आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी मेन्सचे PYQ ॲनालिसिस बघत आहोत। त्यामध्ये आपण इतिहास स्टार्ट केला आहे, त्याच्यामध्ये हा टॉपिक आपला कंप्लीट झाला आहे, सामाजिक आर्थिक जागृती। हे आठही टॉपिक आपण एकेका लेक्चर मध्ये कंप्लीट केलेले आहेत आणि आता आपण स्टार्ट केला आहे महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य। ठीक आहे, महत्त्वाच्या व्यक्तींच्या कार्यामध्ये आपण महात्मा फुले बघणार आहोत। महात्मा फुले भाग पहिला येऊन गेलाय, त्यामध्ये आपण काय बघितलं, आदरणीय प्रवीण चोरमले सरांचं जे पुस्तक आहे ज्याच्यातून मी तुमचे PYQ ॲनालिसिस घेतेय, तर हा टॉपिक मी सगळा कंप्लीट केलेला आहे। ठीक आहे, त्या पुस्तकात, ह्या पुस्तकातून। आणि आज नेमकं काय घेणार आहेत, तर मी सांगितलं होतं की महात्मा फुलेंवर आतापर्यंत जेवढे काही प्रश्न येऊन गेलेले आहेत ते आपण सगळे आज सेकंड पार्ट मध्ये कंप्लीट करणार आहोत। अप्रॉक्सिमेटली टोटल किती 55-60 असे प्रश्न असतील हे सगळे। ठीक आहे, आणि याच्यानंतरचा पार्ट येईल। हां, मला सांगायचं काय आहे, हे प्रश्न खूप मन लावून करा, म्हणजे उत्तरं लक्षात राहतील ह्या दृष्टीने नीट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। कारण उद्याचा जो व्हिडिओ असेल ना याच्या पुढचा, त्याच्यात जेव्हा आपण महात्मा फुलेंविषयी जे सगळं शिकणार आहोत ना, ते जसेच्या तसे आपल्याला उत्तरं तिथे भेटतात। ठीक आहे, उद्या आपण पूर्ण महात्मा फुले इन डिटेल बघणार आहोत। ठीक आहे, ते पण चार्ट फॉर्मॅट मध्ये किंवा माइंड मॅपच्या स्वरूपात। हां, म्हणून म्हणते आजचे सगळे प्रश्न नीट तुम्ही लक्ष देऊन ऐका। तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाने कोणाला संघटित केले? UPSC पूर्व परीक्षा 2016 हा प्रश्न विचारला आहे, तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्रातील जातविरोधी। 1 मिनिट, प्रश्न पुन्हा एकदा सांगते, सत्यशोधक समाजाने कोणाला संघटित केले? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्रातील जातविरोधी आंदोलन। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, आईला भेटण्यास अगर बापाला प्रसन्न करण्यास ज्याप्रमाणे मध्यस्थांची जरुरी नसते, त्याप्रमाणे परमेश्वराची प्रार्थना करण्यास पुरोहिताची आवश्यकता नसते। हे तत्व कोणत्या समाजाचे आहे? सत्यशोधक समाजाचे। पुढे बघा, सत्यशोधक चळवळीची वैशिष्ट्ये काय होती? तर अ, ब आणि क बरोबर, परिवर्तनवादी चळवळ, वर्गीय चळवळ आणि कृतिशील चळवळ ही वैशिष्ट्ये होती। पण ड, क्रांतिवादी चळवळ होती का ती? तर अजिबात नाही। आता हे जे आहे ना, हे ऑलरेडी जे लेक्चर आपण घेणार आहे उद्या, हे सगळं त्याच्यात येणार आहे, म्हणून म्हटलं की या सगळ्या गोष्टी नीट लक्ष देऊन लक्षपूर्वक ऐका। पुढे बघा, डॅश डॅश यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे भाऊराव पाटलांवर सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव पडला। तर कोणाच्या सानिध्यात राहिल्यामुळे? शाहू महाराज यांच्या सानिध्यात राहिल्यामुळे भाऊराव पाटलांवर सत्यशोधक समाजाच्या विचारांचा प्रभाव पडला। पुढे बघा, अज्जन एलायझा सॉलोमन हे ज्यू धर्मीय गृहस्थ डॅश डॅशच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य होते। तर सत्यशोधक समाजाच्या व्यवस्थापक मंडळाचे ते सदस्य होते। नीट प्रश्न लक्षात ठेवा। सत्यशोधक समाजाला दख्खन व विदर्भात पक्का ग्रामीण पाया मिळवून देण्यास डॅश डॅश इथून प्रकाशित होणाऱ्या दिनमित्र वृत्तपत्राची भूमिका महत्त्वाची होती। तर कोणत्या? तरवडी या वृत्तपत्राची, तरवडी येथून प्रकाशित होणाऱ्या दिनमित्र वृत्तपत्राची। ठीक आहे, पुढे बघा, शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली। तर कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर परशुराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली। पुन्हा बघा, शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात परशुराम घोसरवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली। पुढे बघा, सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक डॅश डॅश हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते। तर
नारायणराव कडलक. ठीक आहे, नारायणराव कडलक हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते. पुढचा प्रश्न बघा. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे प्रमुख सक्रिय कार्यकर्ते कोण होते? ऑप्शन बघा, असे ऑप्शन दिलेले आहेत मोठे मोठे. त्याच्यातलं उत्तर आहे कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, डॉक्टर विश्राम घोले आणि हरी चिपळूणकर. प्रश्न काय होता? महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे प्रमुख सक्रिय कार्यकर्ते कोण? तर यांची नावं लक्षात ठेवा. कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, डॉक्टर विश्राम घोले, हरी चिपळूणकर. आता बघा, मामा परमानंद जिथे जिथे आहे ते सगळे कट केले तर बरोबर, ते ऑप्शन कट केले तर बरोबर ऑप्शन 2 उरतं. बघू पुढचा प्रश्न बघा. ते लहुजींचे शिष्य होते. लहुजींना त्यांचा अभिमान होता. ते लहुजींकडून मल्लविद्या, तलवार चालवणे, दांडपट्टा, बंदूक चालवणे इत्यादी शिकले. त्यांचा कल सामाजिक सुधारणेकडे होता. ते कोण? तर ते ज्योतिबा फुले. बघा, राज्यसेवा मुख्याला विचारलाय हा प्रश्न. ठीक आहे, आता बघा पुढे. सन 1988 पासून ज्योतिबा फुले हे महात्मा म्हणून का ओळखले जाऊ लागले? तर त्यांनी कनिष्ठ जमातींसाठी अव्याहतपणे कार्य केले म्हणून. पुढे बघा. वेदांकडे परत चला या विचारावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांच्या मते आर्य भारतात परदेशी होते. तरीही त्यांनी दयानंद सरस्वतींच्या पुणे येथील मिरवणुकीस संरक्षण देण्याचे मान्य केले. ते कोण? तर ते ज्योतिबा फुले. पुढे बघा. एक ब्राह्मण सदाशिव बल्लाळ गोवंडे जे त्यांचे आयुष्यभर मित्र बनून राहिले, ते डॅश डॅश पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये भेटले. तर ज्योतिराव फुलेंना पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये ते भेटले. पुढे बघा. 1874 मध्ये ज्योतिबा फुले यांनी डॅश डॅश यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये सुरू केली. कृष्णराव भालेकर यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना यांनी केली. तर बघा, उत्तर आहे त्याचं A, B, C, D म्हणजे 4ही ऑप्शन बरोबर आहे. पुन्हा बघा, दाखवते मी तुम्हाला 1-2 मिनिट. बघा, सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेची स्थापना यांनी केली. तर रामय्या व्यंकय्या अय्यावारू, नरसिंगराव सायबू वडताळ. पुढे बघा. जया यल्लप्पा लिंगू आणि व्यंकू बाळोजी कालेवार हे सगळ्यांची नावं तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघा. डॅश डॅश हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. तर दीनबंधू. ठीक आहे. पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली? महात्मा फुले यांनी. शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा फुले यांनी. महात्मा फुलेंनी कोणती भारतातील अशा स्वरूपाची पहिली संस्था काढली जी एका ब्राह्मणेतराने मोठ्या धैर्याने परोपकार बुद्धीने ब्राह्मण विद्वांसाठी काढली? तर बालहत्या प्रतिबंध गृह. ठीक आहे. महात्मा फुलेंनी 1855 साली लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित होती? तर ब्राह्मणी मूर्ती पूजेवर. पुढचा प्रश्न बघा. सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? तर महात्मा फुले यांनी लिहिले. पुणे येथे इसवी सन डॅश डॅश मध्ये महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा काढली. तर इसवी सन 1848 मध्ये पुणे येथे त्यांनी मुलींची पहिली शाळा काढली. पुढे बघा. सन 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना डॅश डॅश साठी केली. तर ब्राह्मणी वृत्तीच्या जुलमातून सामान्य माणसाच्या मुक्तीसाठी. गुलामगिरी हे पुस्तक यांनी लिहिले. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले. पुढे बघा. पाणी पुरवठ्यासाठी धरणाची उभारणी, रीतीचे आधुनिकीकरण, जातिवंत जनावरांची पैदास, फलोद्यान शास्त्र व संरक्षण या विषयाबाबत दूरदर्शी संकल्पना प्रथम डॅश डॅश यांनी मांडल्या. तो कोणी? महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडल्या. ठीक आहे.
पुढचा प्रश्न बघा, डॅश डॅश हे सामाजिक क्रांतीचे जनक होते, तर महात्मा ज्योतिबा फुले हे सामाजिक क्रांतीचे जनक होते. सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते, तर दीनबंधू. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही विचारतायत, तर कोणते लिहिले नाही, जातींचा उच्छेद हे पुस्तक त्यांनी लिहिले नाही. तर मग कोणते लिहिले, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड आणि ब्राह्मणांचे कसब. शेतकऱ्यांचा आसूड ही प्रेरणा कुठून मिळाली त्यांना लिहायची, अब्राहम लिंकन यांच्याकडून. वर्ष पण लक्षात ठेवा, मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की 24 सप्टेंबर 1873ला सत्यशोधक समाजाची स्थापना झाली. सोबत लक्षात ठेवायचं, गुलामगिरी पण 1873ला लिहिलेलं आहे. ब्राह्मणांचे कसब 1869. ठीक आहे. शेतकऱ्यांचा आसूड 1883. एकदा हे क्रॉस चेक करून घ्यावं लागेल, पण हे दोन लक्षात ठेवा. गुलामगिरी 1873, ब्राह्मणांचे कसब 1869. हे नीट बघून घेऊया आपण. नेटिव्ह फिमेल स्कूलची स्थापना कोणी केली होती, ज्योतिबा फुले यांनी. महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट कोणत्या वर्षी झाली, तर इसवी सन 1888. ठीक आहे. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली, तर 1863 साली. मी आधीच्या व्हिडिओमध्ये पण कसं सांगितलं होतं तुम्हाला, कसं लक्षात ठेवा की सत्यशोधक समाजाची स्थापना 1873ला झाली. त्याच्या 10 वर्ष आधी त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केलेली होती. बघा पुढे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता, सार्वजनिक सत्यधर्म 1891. आणि त्यांचं निधन कधी झालंय, 1890. आणि जन्म कधी आहे, 1827. ठीक आहे. या गोष्टी अशा कोरिलेट करत लक्षात ठेवायच्या. पुन्हा बघा, ब्राह्मणेतर व सत्यशोधक चळवळीतील फरक कोणता, तर हे तिन्ही फरक बरोबर आहे. ब्राह्मणेतर राजकीय, तर सत्यशोधक सामाजिक व धार्मिक चळवळ होती. ब्राह्मणेतरांमध्ये मराठा, तर सत्यशोधकामध्ये माळी जातीचे वर्चस्व होते. ब्राह्मणेतर दिनकर, जवळकर व इतरांच्या, तर सत्यशोधक महात्मा फुलेंच्या विचारांवर आधारित होती. ठीक आहे. पुढे बघा, महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक कोणाला म्हणतात, महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हणतात महाराष्ट्राचे आद्य समाज सुधारक. आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक कोणाला म्हणतात, महात्मा ज्योतिबा फुले यांना म्हणतात. पुढे बघा, ज्योतिबा फुलेंबाबत काय खरं नाही विचारतात, तर वरील सर्व विधाने खरी आहेत. ज्योतिबांचा यात्रे दिवशी जन्म म्हणून नाव ज्योतिबा. आजोबांचा फुलांचा व्यवसाय म्हणून आडनाव फुले. राईट्स ऑफ मॅन या थॉमस पेनच्या ग्रंथाचा त्यांच्यावर प्रभाव होता. विष्णुशास्त्री चिपळूणकर त्यांचे टीकाकार होते. त्यांना मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तमिळ, गुजराती भाषा येते आणि विद्येविना अनर्थ हे त्यांनी प्रामुख्याने जाणले. ठीक आहे. पुढे बघा, ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी डॅश डॅश यांनी दिली, तर मुंबईच्या नागरिकांनी. मार्टिन ल्युथर, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणास ओळखले जाते, ज्योतिबा फुले यांना. तर हे सगळं उद्याच्या लेक्चरमध्ये आपण करून घेणार आहे की त्यांना कोणी कोणी कोणत्या कोणत्या नावाने संबोधलं आहे. हे उद्याच्या लेक्चरमध्ये होईल आपलं, ज्याच्यात आपण महात्मा फुले इन डिटेल सगळं बघणार आहोत. ठीक आहे. जोड्या लावून योग्य पर्याय निवडा. सत्यशोधक समाजाची स्थापना 1873. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना 1863. अस्पृश्यांसाठी शाळा सुरू 1852. शेतकऱ्यांचा आसूड 1883. मी म्हटलं होतं बघा, आपण क्रॉस चेक करूया. शेतकऱ्यांचा आसूड, तर इथे बरोबर जोडी लागली आहे बघा. शेतकऱ्यांचा आसूड 1883 आपलं क्रॉस चेक झालेलं आहे. नीट लक्षात ठेवा, शेतकऱ्यांचा आसूड 1883. पुढे बघा, पुढील विधाने वाचून त्यात कोणत्या संघटनेचे वर्णन केले आहे ते ओळखा. तर 1875 पासून दर रविवारी हा समाज प्रार्थना सभा घेत असे. त्यांनी पुण्यात सुशिक्षण गृह सुरू केले. विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जात. 1873 पासून हिच्या कार्याला सुरुवात झाली. उत्तर आहे सत्यशोधक समाज. आणि सेम प्रश्न हा एएसओ प्री 2016ला जो आहे तो एसटीआय प्री 2015ला पण इथे दिलेला आहे. ठीक आहे. तेव्हा मी आता रिपीट नाही करणार, सेम ॲज इट इज प्रश्न आहे. पुढे बघा, खालीलपैकी
कोणत्या पहिल्या समाजसुधारकांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली? तर महात्मा फुले यांनी. डॅश डॅश यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत. कोणाच्या मते? महात्मा फुले यांच्या मते. पुढे बघा, आता आपले याच्यातले तरी 4च प्रश्न राहिले आहेत. बघा, महात्मा फुले, एक मिनिट. महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी वेताळपेठ पुणे येथे इसवी सन 1852 मध्ये शाळा सुरू केली. ठीक आहे. महात्मा फुले यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी वेताळपेठ पुणे येथे इसवी सन 1852 मध्ये शाळा सुरू केली. ठीक आहे. तृतीय रत्न हे मराठी नाटक डॅश डॅश यांनी लिहिले. तर महात्मा फुले यांनी. मी काल आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं बघा चार्ट बघताना की बघा तृतीय रत्न 1855 सगळ्यात आधीचं, नीट लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे बघा, महात्मा फुलेंच्या शाळेतील 14 वर्षाच्या मुक्ताई या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध कशावर आधारित आहे? तर धार्मिक स्थितीवर आधारित आहे. पुढे बघा, महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाने कशाविरुद्ध आवाज उठवला? तर सामाजिक गुलामगिरी या विरुद्ध. अशा पद्धतीने या पुस्तकातले झालेले आहेत आपले. आता आपण बाकीचे बघूया जे मला बाकीच्या पुस्तकातून सापडले आहेत ते आपण स्टार्ट करू. बघा, हा प्रश्न फक्त थोडा पुसट दिसेल तुम्हाला, बाकीचे नीट दिसत आहेत. गटक पूर्व परीक्षा 2019 ला विचारला आहे. प्रश्न बघा काय आहे, मी सांगते तुम्हाला नीट समजावून. मुलींची शाळा चालविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले? तर वरील सगळे उत्तर ऑप्शन्स बरोबर आहेत. तर नावं सगळ्यांची लक्षात ठेवा. सखाराम यशवंत परांजपे, सदाशिवराव गोविंद हाटे. ठीक आहे. विष्णुपंत तत्ते, केशव शिवराम भवाळकर, सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, देवराम ठोसर आणि सौ E.C. जोन्स. ठीक आहे. हे सगळे ऑप्शन्स बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी विसंगत शीर्षक ओळखा. तर शेतकऱ्यांचा आसूड हे विसंगत शीर्षक आहे जे महात्मा फुलेंनी लिहिलेलं आहे. बाकीचे त्यांनी लिहिलेले नाहीयेत. ठीक आहे. पुढे बघा, महात्मा ज्योतिबा फुलेंनी मानवी स्वातंत्र्य, समता व विश्वबंधुत्व या तत्वत्रयींचा पुरस्कार डॅश डॅश या ग्रंथात केला? तर सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकात. ठीक आहे. पुढे बघा, धनकवडी येथे ज्योतिराव, एक मिनिट. हा प्रश्न पुन्हा वाचूया. बघा, धनकवडी येथे ज्योतिराव फुले यांनी व्हिक्टोरिया बालकाश्रमाची सुरुवात कोणाच्या मदतीने केली? तर याचं उत्तर आहे शिवप्पा यांच्या मदतीने त्यांनी व्हिक्टोरिया बालकाश्रमाची सुरुवात केली. पुढे बघा, पुढचा प्रश्न बघा, पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी सत्यशोधक चळवळीला पाठबळ दिले? तर बघा कोणत्या? दीनबंधू, दीनमित्र आणि ज्ञानोदय. नीट लक्षात ठेवा. दीनबंधू, दीनमित्र आणि ज्ञानोदय या वृत्तपत्रांनी सत्यशोधक चळवळीला पाठिंबा दिला. पुढे बघा, सत्यशोधक समाजाविषयी कोणती विधाने बरोबर आहेत? राज्यसेवा मुख्य 2019 ला. तर डॉक्टर विश्राम रामजी घोले स्थापनेच्या वेळी अध्यक्ष होते. एक मिनिट फक्त. बघा, सत्यशोधक समाजाविषयी कोणती विधाने बरोबर आहेत? तर ही सगळी विधानं आहेत ती बरोबर आहेत. बघा विधानं काय आहेत? डॉक्टर विश्राम रामजी घोले स्थापनेच्या वेळी अध्यक्ष होते. अधिवेशनाची सुरुवात 1911 पासून झाली. पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष रामय्या व्यंकय्या अय्यावारू हे होते आणि पुण्यातील थिएटरमध्ये महात्मा फुले यांनी स्त्रियांचा निबंध वाचनाचा कार्यक्रम घडवून आणला. ही सगळी विधानं बरोबर आहेत. आता पुढे बघा,
बघा पुढचा प्रश्न, सत्यशोधक समाजाचे बालेकिल्ले म्हणजे डॅश डॅश आणि डॅश डॅश होत. त्याचं उत्तर काय आहे? कोल्हापूर संस्थान, सातारा संस्थान. सत्यशोधक समाजाचे बालेकिल्ले म्हणजे कोल्हापूर संस्थान आणि सातारा संस्थान. ठीक आहे. पुढे बघा, सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी खालील कोणत्या व्यक्तींनी सहाय्य केले? तर त्याचं उत्तर आहे व्यंको बाळोजी काळेवार आणि रामभाऊ मनसारा मनी. बघा, सत्यशोधक समाजाच्या कार्यासाठी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सहाय्य केले? तर व्यंको बाळोजी काळेवार आणि रामभाऊ मनसारा मनी. ठीक आहे. पुढे बघा, महात्मा फुलेंनी 1855 साली लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित आहे? ब्राह्मणी मूर्तीपूजेवर. हा झालाय आपला प्रश्न. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन यांच्या कोणत्या ग्रंथाचा प्रभाव होता? तर ह्या चारही ग्रंथाचा, राईट्स ऑफ मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, एज ऑफ रिझन. ठीक आहे. महत्त्वाचा आहे हा प्रश्न, नीट लक्षात ठेवा. बघा, डॅश 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 ही ज्योतिबा फुले यांच्या शाळेतील पहिली अस्पृश्य विद्यार्थिनी होती. राज्यसेवा मुख्य 2022चा प्रश्न आहे. तर मुक्ता साळवे ही ज्योतिबा फुले यांच्या शाळेतील पहिली अस्पृश्य विद्यार्थिनी होती. पुढे बघा प्रश्न, खालीलपैकी कोणते तत्वज्ञान सत्यशोधक समाजाचे नाही? तर भिन्न भिन्न धर्मांमध्ये ईश्वरविषयक विविध कल्पना असल्या तरी ती सर्व शक्तिमान अशा एकाच परमेश्वराची स्वरूपे आहेत. हे तत्वज्ञान सत्यशोधक समाजाचे नाही. पुन्हा बघा, खालीलपैकी कोणते तत्वज्ञान सत्यशोधक समाजाचे नाही? तर भिन्न भिन्न धर्मामध्ये ईश्वरविषयक विविध कल्पना असल्या तरी ती सर्व शक्तिमान अशा एकाच परमेश्वराची स्वरूपे आहेत. मग कोणतं तत्वज्ञान सत्यशोधक समाजाचं होतं ते बाकीचे 3 ऑप्शन आपण वाचू. जगात ईश्वर एकच असून त्याचे स्वरूप सर्वव्यापी, निर्गुण, निर्विकारी आहे. सर्व मानव प्राणी त्याचे लेकरे आहेत आणि मनुष्य प्राणी गुणाने श्रेष्ठ ठरतो, जातीने नाही. ठीक आहे. पुढे बघा, न्यायमूर्ती रानडे यांनी एका भाषणात महात्मा फुले यांच्या भारतीय राष्ट्रीय सभेला असलेल्या विरोधाबाबत नाराजी व्यक्त केली होती. महात्मा फुले यांनी कोणत्या ग्रंथातून ह्या भाषणाला उत्तर दिले? तर इशारा या ग्रंथातून. ठीक आहे. पुढे बघा, हा प्रश्न झालेला आहे. हा बघा आता, डॅश डॅश आणि डॅश डॅश हे दोघे मुंबईतील बांधकाम कंत्राटदार होते. त्यांना विचारांचा प्रसार करण्यासाठी छपाई माध्यमाचे महत्त्व कळले असल्यामुळे त्यांनी सत्यशोधक समाजाला वृत्तपत्र व नियतकालिके छापण्यासाठी एक छापखाना भेट दिला. त्याचं उत्तर आहे बघा व्यंको बाळोजी काळेवार आणि रामय्या व्यंकय्या आर्यावारू. ठीक आहे. पुढे बघा, हा प्रश्न झालाय आपला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे प्रश्न आपले झाले आहेत. आता अजून 3 प्रश्न आहेत जे मी तुम्हाला वाचून दाखवते, फक्त लक्ष द्या. बघा, मला तुम्हाला 2 प्रश्न दाखवायची आहे. कशी सेम प्रश्न आहेत बघा ती. आता हा प्रश्न जो आहे हा गटक पूर्व 2020 ला विचारला आहे आणि जो दुसरा मी तुम्हाला दाखवणार आहे तो विचारला आहे गटक पूर्व 2019 ला. ठीक आहे. तर बघा मला काय सांगायचं आहे, 1-2 मिनिट फक्त. हे बघा, नीट बघा. पुणे येथील मुलींची शाळा चालविण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सहकार्य केले होते? झाला गटक ब पूर्व 2020 चा प्रश्न. आणि सेम प्रश्न त्यासारखाच
पण ऑप्शनमध्ये थोडीफार फेरफार. मुलींची शाळा चालविण्यासाठी महात्मा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले? गट क पूर्व 2019. बघा आता आपण पहिला प्रश्न पुन्हा वाचू आणि त्याचे ऑप्शन बघू. पुणे येथील मुलींची शाळा चालविण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सहकार्य केले? तर बघा, सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हट्टे, त्यानंतर सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर. या 3 ऑप्शन मधल्या ज्या व्यक्ती दिल्या आहेत त्यांनी मदत केलेली आहे. ठीक आहे, एकदा वाटल्यास मी पुन्हा उत्तर चेक करते. 54चं 1 सांगितलंय अ ब क. म्हणजे ह्याच्यात ऑप्शन मधल्या व्यक्ती आहेत त्यांनी सहकार्य केले. कोणी केलं नाही म्हणजे काशीराम देशमुख आणि हरिभाऊ चव्हाण हे ऑप्शन आले तर इलिमिनेट करण्यासाठी लक्षात ठेवा, काशीराम देशमुख आणि हरिभाऊ चव्हाण. आणि नंतर जो प्रश्न वाचून दाखवला तो बघा, मुलींची शाळा चालविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणी सहकार्य केले होते? याचं उत्तर बघा, सर्व बरोबर. आपण हा प्रश्न ऑलरेडी बघितला आहे. सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, विष्णुपंत थत्ते, केशव शिवराम भवाळकर, सदाशिव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, देवराम ठोसर आणि सौ E.C. जोन्स. हा जो ऑप्शन होता याच्यातले नावं आधीच्या याच्यात नव्हते. ठीक आहे, हे 2 प्रश्न नीट लक्षात ठेवा. अजून तुम्हाला सांगते, एक प्रश्न हा एक विचारला, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने 1200 रुपये खर्च करून सत्यशोधक समाजाला छापखाना विकत घेऊन दिला? तर व्यंकू बाळोजी काळेवार. ठीक आहे, या टाईपचा प्रश्न ऑलरेडी आपला एकदा झालेला आहे. हा प्रश्न तर आपण बघितला आहे तरी पुन्हा बघू. डॅश डॅश हे सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते नारायणराव कडलक. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.